इचलकरंजी सांगली रोडवरील राज कॅसल हॉटेल जवळ आज सकाळी एक भीषण अपघात झालाय। एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावरील कामे अत्यंत संथ गतीने चालू आहेत। अपूर्ण काम, अर्धवट पडलेली फायबर वायर आणि चुकीचे रस्त्याचे व्यवस्थापन या अपघाताला कारणीभूत ठरलंय। फायबर वायरमध्ये दुचाकी अडकल्याने चालकाचा तोल गेला व ती एसटी बसच्या मागच्या चाकाखाली गेली। या भीषण धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। या रस्त्यावरील निकृष्ट दर्जाच्या व रखडलेल्या कामांबाबत भाजप कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती। मात्र अद्याप याकडे गांभीर्याने न बघितल्यामुळेच आज एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला असा आरोप आता स्थानिक नागरिक करत आहेत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।